आणि या निवडणुकांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये परभणीची महानगरपालिका जितकी चर्चेत राहिली त्यापेक्षा काकणभर अधिक चर्चा झाली ती चंद्रपूरमधली। कारण चंद्रपूरमध्ये भाजपची साथ दिली शिवसेनेनं आणि महापौर भाजपचा विराजमान झाला। पण याच मुद्द्यावरनं आता मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांमध्ये कलगीतुरा रंगल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। महापौर पदाच्या निवडणुकीनंतर संदीप देशपांडेंनी ठाकरे सेनेवरती जोरदार टीका केली आहे। कल्याण डोंबिवलीत लवचिक भूमिका घेत मनसे शिंदेंसोबत गेली, पण यामुळे उद्धव सेनेनं मनसेबाबत नाराजी व्यक्त केली। पण आता चंद्रपुरात सत्तेसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं लवचिक भूमिका घेतल्यानं मनसेनं सुद्धा तोंडसुख घेतलं। चंद्रपुरात ठाकरे सेनेच्या नगरसेवकांना 1-1 कोटी रुपये देऊ केल्याचा गंभीर आरोप संदीप देशपांडेंचा आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या पक्षामध्ये किंवा त्यांच्या नेत्यांमध्ये पडलेली ही ठिणगी कोणत्या थरापर्यंत जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण माझी जी माहिती आहे ती जे नगरसेवक गेले, जी मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडनं मिळालेली माहिती आहे, प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीची ऑफर आहे जी माझी चंद्रपूरमध्ये जे उबाटाचे नगरसेवक गेलेत त्यांना, आणि जो अपक्ष नगरसेवक गेला त्याला 50 लाख रुपये दिले। ही माझी माहिती आहे आणि याच्यावर चौकशी करावी। म्हणजे तुम करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला, अशा प्रकारची वागणूक बरी नाही संजय राऊतांची। तुम्ही काँग्रेसबरोबर बसायला पाहिजे होता ना, जर तुम्ही महाविकास आघाडीचा भाग होता। तुम्ही भाजपबरोबर कसे गेले मग तिकडे? म्हणजे तुम्ही कराल ते सगळं चालतं योग्य बरोबर, दुसऱ्यांनी केलं की मग इथे येऊन राजू पाटील भाजपला विकले गेले आहेत आणि हे असं झालंय तसं झालंय, अशा प्रकारे योग्य नाही ना बोलणं। मग तुम करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला। पण संदीप देशपांडेंनी चंद्रपुरात ठाकरेंच्या नगरसेवकांना जे पैसे दिले गेले याविषयीचा जो आरोप केलाय त्यावरनं ठाकरे सेना सुद्धा आक्रमक झाली आणि गिऱ्हेंनी आता पुरावे सादर करा असं प्रति आव्हान संदीप देशपांडेंना दिलंय। मला नाही माहिती संदीपजी देशपांडे जे मनसेचे नेते आहे त्यांना ते ऑथेंटिक माहिती कोणी दिली, त्यांनी त्यांचं नाव जाहीर करावं। अगर त्यांनी सांगितलं अगर आम्हाला कोणी पैसे देऊन आम्हाला कोणी विकत घेतलं असेल तर आत्ताच्या आत्ता मी या पदाचा राजीनामा देतो। आम्ही जे लढाई लढलो किंवा जे आमचं जसं जे इथं स्थानिक लेवलवर आमचं जे राजकारण झालं हे आम्हाला माहिती आहे। आमचा अपमान किती काँग्रेसने वारंवार खासदार बहिणी जे आहे बहिणी आमच्या त्यांनी कितीदा केला। आम्ही वारंवार सकाळी 10:30 पर्यंत त्यांच्या काँग्रेसच्या ऑफिसमध्ये विजय वडेट्टीवारांच्या घरी बसलो नसतो अगर पैसे आम्हाला भाजपकडून घ्यायचे असते। आणि चंद्रपूरमधल्या युतीबाबत किंवा चंद्रपूरमध्ये भाजपला पाठिंबा देण्यावरनं संदीप गिरेंना जेव्हा विचारलं होतं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, त्यांनी 2 नेत्यांची नावं घेतलेली। एक नाव होतं वरुण सरदेसाईंचं आणि दुसरं होतं सुषमा अंधारेंचं। यांना या निर्णयाची कल्पना असल्याचा दावा ठाकरेंचे चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरेंनी केला। पण यामुळे ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी आता वरुण सरदेसाईंवरती तोफ डागली। सोबतच भाजपसोबत जाणारी ठाकरेंची शिवसेना टीकेची धनी ठरतेय। यामुळे चंद्रपूरच्या नगरसेवकांना मातोश्रीनं समन्स बजावल्याचं राऊतांनी सांगितलं। शिवसेना फोडणाऱ्या भाजपसोबत जाणार नसल्याचा पुनरुच्चार संजय राऊत करतात। पण चंद्रपुरात भाजपसोबत सूत जुळवण्याचं खापर राऊतांनी काँग्रेसवर फोडलं। त्यामुळे भाजपसोबत जाणाऱ्या नगरसेवकांना मातोश्रीवर नेमके आदेश काय येत आहेत हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। तर वरुणजी सरदेसाई साहेब प्रत्येक क्षणाला माझ्या संपर्कात होते, सुषमाताई होत्या, त्यांना मी पूर्ण सिच्युएशन सांगून समजून उद्धवजीपर्यंत हा मेसेज पोहोचवला होता आणि त्यांच्याच मार्गदर्शनात आम्ही जो काल निर्णय घेतला शिवसेना भाजप, कारण की शेवटी पक्ष टिकला पाहिजे, कार्यकर्ता टिकला पाहिजे यासाठी ही भावना होती। त्याच्यावर मला विश्वास आहे की आमचे पक्षप्रमुख असू द्या, संजय राऊत साहेब असू द्या, आमच्या कार्यकर्त्याच्या भावना समजून घेईल आणि पक्षाला जे काल उपमहापौर मिळालं, आम्ही सगळ्या उपमहापौर पद असू द्या, उद्या स्टँडिंग कमिटी सुद्धा शिवसेना उपगटाकडे राहणार आहे। हे सगळ्या पदाधिकाऱ्याला घेऊन आम्ही मातोश्री जाऊन उद्धव साहेबांची भेट घेणार। स्थानिक राजकारणामध्ये काय उलथापालथ झाली आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला, महापौर पद वगैरे दिलं। त्या संदर्भात स्वतः उद्धव ठाकरे लक्ष घालत आहेत। स्वतः कदाचित 1-2 दिवसात त्या लोकांना इथे मुंबईत पाचारण केलं जाईल आणि त्यानंतरची पुढली खबर मी तुम्हाला देईन। पण एक सांगतो, ज्या भारतीय जनता पक्षानं बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, चिन्ह चोरायला मदत केली, अशा चोरांना पाठिंबा देऊन कुठेही सत्तेवर आणू नका, हे त्यांचे स्पष्ट आदेश चंद्रपूरसाठी होती। या उपर जर कोणी सुपर उद्धव ठाकरे झाले असतील तर मला माहित नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे